आपण यथोचित मान सन्मान करतो. मी विनंती करेन संदीप माने सर आपण या, आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. आणि एका बाजूला आमचे बंटी जाधव सर दोन्ही एवन जोडी अंपायर क्षेत्रामध्ये, आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण नक्कीच इथे करणार आहोत. मी विनंती करेन सचिनजी दरीपकर साहेब आपण या, आपल्या शुभाचे अंपायरचा आपण सन्मान करतो. या दादा सर आपण यायचं आहे. आणि बंटी जाधव सर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंपायर संदीप माने सरांसाठी, कारण की एक उत्कृष्ट नाव म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा राहिली अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील. संदीप माने सर यांचा यथोचित मान सन्मान इथे नक्कीच केला जाईल. दादा कॅमेरा चालू आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर आपण बंटी जाधव सरांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करू आणि सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि तदनंतर आपण खरं अर्थानं ज्यांनी सातत्यानं ही स्पर्धा प्रत्येक घरोघरात पोहोचवली, RNP स्पोर्ट्स याचे ओनर आपण या, RNP स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी चे सर्व आपण यायचं आहे. आपल्याला देखील यथोचित मान सन्मान प्रत्येक आपण जर पाहिलं तर खेळाडूंना प्रत्येक घरोघरात पोहोचण्याचं काम जे कोणी करत होतं ते संपूर्ण RNP स्पोर्ट्स लाईव्ह यांचं यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. प्रवीणजी पाडलेकर साहेब आपण या, आपले शुभाचे RNP स्पोर्ट्स लाईव्ह यांचे यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. आणि पाडलेकर साहेब आपण या, मी विनंती करेन आपल्या शुभाचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येक खेळाडू आपल्या घरापर्यंत पोहोचतोय हे कारण आहे, ते म्हणजे RNP स्पोर्ट्स. थँक्यू सो मच. आणि मॅन ऑफ दी सिरीजसाठी जी बॅट आहे नक्कीच यांच्या वतीने आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. तेच ऋतिक आपण पाहतोय ज्याच्या वतीने बॅट सुपूर्द केली आहे, त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला नक्कीच पार करतोय. त्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं ज्यांनी आमची कालपासून साथ दिली आहे, अगदी टॉप क्लास खऱ्या अर्थानं कॉमेंट्री ज्याच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचली, तुम्हाला ऐकायला मिळाली, असं सातत्याने येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठं नाव अर्थातच व्हॉइस ऑफ बोरली मॅजिकल व्हॉइस आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव देखील तुम्हाला चर्चेत ऐकायला मिळणार आहे. अर्थातच सार्थक गाणेकर सरांचे यथोचित मान सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी विनंती करेन प्रतीक साहेब आपण या, आपल्या शुभाचे साहेबांचा विशेष सन्मान नक्कीच करतोय. यथोचित मान सन्मान नक्कीच करण्यात येतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सार्थक गाणेकरसाठी, एक गोड आवाज बोरलीचा, आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. अर्थातच ज्याच्या आवाजाच्या वर्णी सातत्याने मुंबईसारख्या मोठमोठ्या स्पर्धा, पुण्यासारख्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला ऐकायला मिळत असतो, ते व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच अनुज कृष्णकांत मोरे सर यांचा मानसन्मान कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला, ते आमचे साथी समालोचक अर्थातच अनुज कृष्णकांत मोरे यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो या ठिकाणी महेश मांजरेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ज्यांचा जबरदस्त आवाज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं, ते अनुज कृष्णकांत मोरे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे पार पडणार आहोत. आणि प्रथमतः आपण या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं आणि सातत्यानं ज्यांनी आम्हाला मदत केली, अर्थातच स्वागत कनगुटकर ऑफिशियल स्कोरर, आणि सातत्याने अगदी क्रिकेटवरती असणारा प्रेम, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करतोय. मी विनंती करेन आपण या. स्वागत कनगुटकर एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, परंतु आता ऑफिशियल स्कोरर ॲज अ नक्कीच होते, आणि त्यांचं यथोचित मान सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन त्याच दरम्यान श्याम तोडणकर साहेब यांच्या शुभाचे आपण नक्कीच करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि ज्यांनी सातत्याने 3 ते 4 दिवस भरपूर मेहनत आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे,
अर्थातच सिद्धेशजी आरेकर यांचा यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. सिद्धेश आपण या, कारण आता भरपूर मेहनत त्यांनी केलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धेशसाठी, कारण की मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी नेहमीच राहिलं आहे. आणि सनी दरीपकर साहेब यांच्या शुभाचे आपण करतोय यथोचित मान सन्मान. त्यांचा सन्मान चिन्ह एक गोड आठवण या स्पर्धेची नक्कीच देऊन त्यांना सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर ज्यांनी सातत्याने ही स्पर्धा अगदी खांद्यावरती घेतली आहे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट असं अगदी कामधंदा सोडून व्यवसाय धंदा सोडून ते इथे उपस्थित होतात, अर्थातच श्रेयस कोलतरकर यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धा होण्याचा जे मागचा चेहरा आहे ना, भले तो पुढे येत नसेल जास्त, परंतु जास्तीत जास्त या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी अगदी झोकून दिलंय. आणि आपण पाहिलं तर वेदांत यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. वेदांत देखील भरपूर मेहनत केली आम्ही पाहिलंय आणि अगदी टॉप क्लास नियोजन ज्यांच्या वतीने संपूर्ण टीम त्यांचा आम्ही सर्वांचा विशेष आभार व्यक्त करू. आणि जे मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीरचे जे ट्रॉफीज तुम्ही पाहतात आज त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेत. अर्थातच श्रमिक राऊत, सायलिश कॅडो या आपण आपला देखील यथोचित मान सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. आणि स्टायलिश कॅडो ऑफ श्रीवर्धन म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि आता त्याचा देखील यथोचित मान सन्मान आपण करतोय. सातत्याने त्याला कधी बोला, एकदा त्याचा शब्द असतो बादशाह, बादशाह म्हणून सातत्याने ज्याची चर्चा होते तोच बादशाह. त्याचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. श्रमिक राऊत, थँक्यू सो मच, धन्यवाद. चलेस मॅन ऑफ द मॅच आपण किताब देतोय. जे अंतिम लढतसाठी मेगा फायनल मध्ये ज्यांनी कामगिरी केली, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे, प्रत्येक गोलंदाजी असा गोलंदाज आणि फलंदाज अर्थातच दीप्तेश पुसाळकेटरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजल्या. आणि मी विनंती करेन श्रमिक आपण स्वतः या, कारण की त्यांच्या वतीने जे ट्रॉफीज तुम्ही पाहतात मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांच्या शुभाचे आपण देतोय हे मॅन ऑफ द मॅचचा किताब. ही देखील एक एवन जोडी, या जिवलग मित्र आहेत दोन्ही. आता एकमेकांचा अगदी आपण जर विचार केला तर सातत्याने चर्चा होत असते, परंतु आता एक मित्र दुसऱ्या मित्राला मॅन ऑफ द मॅच देतोय. क्या बात आहे. 3 फोटोग्राफर देखील आले. चर्चा या दोन खेळाडू होते. हॅलो शेख, हॅलो हॅलो, थँक्यू शेख, थँक्यू. हा थँक्यू सो मच. आणि तदनंतर जे संपूर्ण क्रीडांगण सजवण्याचं ज्यांचं काम आमच्यापर्यंत पोहोचलंय, अर्थातच मंडप डेकोरेटरचे प्रॉपरायटर मंगेशजी गोगरकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करणार आहात. आकाश गोगरकर, माफ करा आकाश गोगरकर, आपण कुठे असाल तर या, आपला देखील यथोचित मान सन्मान या माध्यमातून आपण नक्कीच करतोय. तदनंतर जे पुण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अर्थातच ओमप्रकाश, हॅलो शेख, म्हणजे जे पुण्याचं काम म्हणजे अर्थातच पाणी प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवलं, जे पाण्याची व्यवस्था आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी सुपूर्द केले अर्थातच ओमप्रकाश साहेब आपण देखील यायचे. आपलं देखील यथोचित मान सन्मान इथे करण्यात येईल. मी विनंती करेन ओमप्रकाश साहेब आपण या, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि समीर खोत यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. आणि ज्यांचं कोणाचं नाव नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मोलाचे योगदान, दानशूर दाते ज्यांनी सर्वांनी मदत केली त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांचं नाव राहिलं असेल तर नक्कीच आम्ही, आणि एक विशेष सन्मान बाकी आहे, महेंद्रजी टाकळे यांचं यथोचित मान सन्मान आपण करतोय, ज्यांच्या वतीने ही लाईट्स तुम्ही पाहतात जे आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे.
नक्कीच करताना जी लाईट पूर्णपणे 2 दिवस ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेली आहे त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त आणि सर्वांचं पुनश्च एकदा थँक्यू सो मच. आभार आणि आभार. आणि वळतो आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जे ते आणि कोणाचं नक्कीच नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही नक्कीच क्षमा मागतो त्याची. आणि इंटरनेट सेवा जी आमच्यापर्यंत पोहोचवली जी देखील मोफत अर्थात त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. आर्यन सुयोग लांगी यांच्या वतीने नक्कीच देण्यात आले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या सर्व दानशूर दात्यांचं आणि आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि सातत्यानं ज्यांची मदत कारण की जेव्हा जेव्हा कुठलाही आयोजक स्पर्धा ठेवत असतो आणि त्याच्या मागे खूप मोठी टीम असते परंतु ती टीम एवढी मोठी नसते की समोर येऊ शकते. आणि त्यांचं सर्वांचं अर्थातच संपूर्ण श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब असेल तदनंतर संपूर्ण द्वारका नगरी ग्रामस्थ मंडळ आणि त्यांच्या समवेत संपूर्ण द्वारका नगर महिला मंडळ त्या सर्व आणि गेटवे ग्रुप यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा पाहायला मिळते. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण वळतो आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जिथे प्रथमतः आपण पाहतोय अवॉर्ड करा तर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः नक्कीच आता बेस्ट फिल्डर साठी आपण ट्रॉफी जी आपण पाहतोय समसमणारी ट्रॉफी ती आपण देणार आहोत. बेस्ट फिल्डर साठी आकर्षक चषक आहे ती मी देण्यासाठी विनंती करेन. श्रेयस कोलतरकर आहेत बाळा. आणि बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड आपण नक्कीच देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? कोण? वेदांत. बेस्ट फिल्डर जातोय. संघ आहे आई गावदेवी आदगाव संघाचा जो झोपून देखील कॅच पकडू ते त्यांनी दाखवून दिलंय. सचिन मोहन मोरे ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. 40+ चा खेळाडू आहे आणि ज्याने कित्येक मैदान गाजवली आहेत असा खेळाडू सचिन मोहन मोरे ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सचिन सोबत थोडीशी चर्चा करू. सचिन थांबायचं आहे तर आता आपण 40+ लेजंड क्रिकेटर आहेत कारण की यूट्यूब लाईव्ह आहे कारण की सातत्याने यंगस्टार भरपूर आता प्रमाणात वाढत चाललेत आपल्या समाजामध्ये या संपूर्ण तालुक्यामध्ये. काय म्हणशील आज तू झोपून कॅच पकडली आणि अनबिलिव्हेबल कॅच होती. अगदी आपण जर पाहिलं तर खरं आता सांगेल की 900 ते 1000 रुपये त्यांनी ते कॅच वरती कमावले जेवढे दिवसाला देखील कमवत नाही. परंतु आज खरंच सॅल्यूट आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक नाव ज्यांनी सातत्यानं संपूर्ण गावचं नाव ज्यांनी रोशन केलं प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आणि काय म्हणशील आज पहिला बक्षीस देखील मिळालाय. काय म्हणते? खूप खुश आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. एक लाजरा चेहरा आहे परंतु सातत्याने त्यांची पाठबळ या संपूर्ण टीमसाठी असते क्रिकेटसाठी पाठिंबा असतो. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यासाठी आकर्षक आपण पाहतोय जे ट्रॉफी आहे ते आम्हाला नक्की सुपूर्द केलेली आहे. ते देण्यासाठी मी विनंती करेन. बेस्ट बॉलरची ट्रॉफी श्रेयस आरेकर आपण या रन मशीन ऑफ RKCC या आपण आपले शुभाचे आपण देतोय. बेस्ट बॉलरचा किताब आणि बेस्ट बॉलर ज्यांनी गोलंदाजी करत असताना नक्कीच सुरज झाली भल्या भल्या बॅट्समनला अगदी गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलंय आणि गोलंदाजी करत असताना ज्यांनी पावलावर पाऊल ठेवून अगदी आपण जर पाहिलं तर 3 जण खऱ्या अर्थानं रेसला होते. 1-2 विकेट्स 2-3 विकेट्स मागे पुढे होते जरूर. प्रथमतः आपण जर पाहिलं या संपूर्ण स्पर्धेतील दीप्तेश त्याच्या देखील 5 विकेट्स होते. तदनंतर आपण जर पाहिलं तर स्वरूपचे देखील 6 विकेट्स होते. तदनंतर शार्दूलचे देखील 7 विकेट्स होते आणि तदनंतर सगळ्यांना बीट करून एक चेहरा समोर आला आणि ज्यांनी अगदी छोट्या पावलावरती मोठे मोठे घास मारलेत असा खेळाडू ज्यांनी 10 विकेट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅरी केल्यात. छोटा पॅकेट बडा धमाका. येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव देखील लौकिक होणार आहे. आयुष आडव ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. एक मित्र दुसऱ्या मित्राला खांद्यावरती उचलून घेतलंय. अभिमानाची गोष्ट आहे. भाऊ आहे आणि नक्कीच अभिमान आहे त्याला देखील. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
यंग स्टार या आपल्या समाजाला नक्कीच ज्यांनी एक हथियार मिळवून दिलंय असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आयुष आडाव. क्या बात आहे. आज अभिमानाची गोष्ट आहे. या संपूर्ण मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणावा लागेल. गतवर्षी देखील आपण पाहिलंय चांगला खेळ आयुष. नक्कीच आयुष सोबत थोडीशी चर्चा करू. कारण आपण जर पाहिलं तर एक छोटा खेळाडू आहे, युवा सितारा. येणाऱ्या कालावधीमध्ये हा चेहरा लक्षात ठेवा. एक वेगळा हथियार संपूर्ण भंडारी समाजाने आपल्याला दिला, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भले भले बॅटर येऊन गेले परंतु त्याच्या गोलंदाजी करत असताना लाजवाब गोलंदाजी केली. आज कसं वाटतंय बेस्ट बॉलर मिळालंय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये? मी पहिलं सचिन दादाचा थँक्यू बोलेन की मला चान्स दिला खेळायला, आणि दीप्ती दादा पण खूप सपोर्ट करतो की आज कुठं टप्पा टाक वगैरे. तर काही हरकत नाहीये. चला थँक्यू सो मच, धन्यवाद. चांगला खेळ तिथे पाहायला मिळाला. बेस्ट बॉलरचे किताब ते नामांकित होते. तदनंतर आपण देतोय खरं बेस्ट बॅट्समन. आणि बेस्ट बॅट्समनसाठी खरं जर विचार केला तर भरपूर मोठी चुरस लाईन लागली होती आणि बेस्ट बॅट्समनसाठी देखील 2 ते 3 नावं होते. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शार्दूल देखील रेसमध्ये होता. 81 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तदनंतर आपण जर पाहिलं तर स्वरूपच्या बॅटमधून देखील धावा बनल्या. तदनंतर दिप्तेशच्या बॅटमधून देखील धावा बनल्या. एक चुरशीची लढत तिघांमध्ये झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला ना तर अगदी 2 भावं एकमेकांना खेचतात, म्हणजे स्वरूप आणि दिप्तेश. अगदी चुरस लागली होती परंतु बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी दिवसा डवळ्या प्रत्येक गोलंदाजाला तारे सितारे दाखवले आहेत, कोण असेल खेळाडू? आणि कोण आहे? श्रमिक, मला वाटतं श्रमिक. बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट जातोय. संघ आहे आई गावदेवी आदगाव संघाचा, ज्यांनी त्याच्या बॅटमधून 97 धावा ज्यांनी बनवल्यात. स्वरूप पिळणकर ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय नंदन करंदेकर. या आपण भरपूर मेहनत नंदननी केली. आमच्या समेत 2 दिवस स्कोरिंगसाठी होते. तदनंतर अगदी संपूर्ण स्पर्धा डोक्यावरती घेतली आणि त्यांच्या शुभाचे आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या. 97 धावा, विस्फोटक बॅटिंग. प्रत्येक गोलंदाजाला दिवसा डवळ्या ज्यांनी तारे सितारे दाखवलेत, लांब लांब षटकार ज्यांनी मारलेत, असा खेळाडू आणि मायनक भंडारी चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच खेळाडू. नक्कीच आता आपण चर्चा नक्कीच करू स्वरूप सोबत. स्वरूपचा जर विचार केला एक मोठा खेळाडू तो देखील आहे. सातत्याने मोठमोठे स्पर्धा तो देखील खेळत असतो आणि आज बेस्ट बॅट्समनचा किताब मिळालाय. थोड्या काही पॉईंटसाठी मॅन ऑफ द सिरीज चुकली, काही हरकत नाहीये, परंतु बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड नक्कीच मिळाला. काय सांगशील? आज टीमचा परफॉर्मन्स ताबडतोड झालाय. कुठली टीम येऊ द्या आज नक्कीच गावदेवी आदगाव संघ ऐकत नव्हता, परंतु आज कशा प्रकारे कामगिरी झाली आणि काल देखील. खरं तर सचिन दाव वगैरे दीप्तेश, आयुष, आमचे जे बॉलिंग अटॅक वगैरे खूप चांगलं झालं. फिल्डिंग वगैरे खूप चांगली झाली. त्यामुळे टीमचा 100% परफॉर्मन्स झाला. त्याबद्दल टीमचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांनी मला संधी दिली खेळण्याची त्यांच्या टीममध्ये, तर सचिन दाचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू सो मच आणि तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट स्पर्धेसाठी. आणि तदनंतर आपण खेळताना देणार आहोत मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आपण नक्कीच देतोय. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज सर्वात मोठा संपूर्ण या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आपण नक्कीच देणार आहोत आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन विराजजी वनकर साहेब आपण या आपल्या शुभाचे मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे आणि RNP स्पोर्ट्स कडून जी आकर्षक बॅट आहे ती आपण देऊन त्यांना नक्कीच सुपूर्द करणार आहोत. जी खऱ्या अर्थानं ऋतिकजी नरवणकर यांच्या वतीने आम्हाला सुपूर्द करण्यात आले. ऋतिक आपण या खऱ्या अर्थानं RNP स्पोर्ट्स प्रॉपरायटर देखील आहेत आणि त्यांच्या वतीने जी बॅट आमच्यापर्यंत सुपूर्द करण्यात आली. आकर्षक बॅट आणि तदनंतर आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी देऊन आपण नक्कीच त्यांना सन्मानित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जर पाहिला तर लिस्ट आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली आहे. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला 1 रनसाठी 1 पॉईंट, तदनंतर 1 विकेटसाठी 7 पॉईंट्स आपण कॅल्क्युलेट केलेत.
त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी चुरशीची लढत झाली होती. अगदी आपण जर पाहिलं तर सेमीफायनलमध्ये चढ उतार चालू होता, ग्राफ अप डाऊन होत होता. आणि तदनंतर आपण जर विचार केला 3 खेळाडूमध्ये रेस लागली. एकाचे पॉईंट आहेत 130 पॉईंट, दुसऱ्याचे पॉईंट आहेत 139 पॉईंट आणि एकाचे पॉईंट आहेत 145 पॉईंट. म्हणजे किती फरक तुम्ही पाहू शकता. फक्त 5 ते 6 पॉईंटच्या अंतराने एक खेळाडू पुढे गेला. आणि ज्यांनी बॅटिंग करत असताना भरपूर धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना देखील विकेट्स ज्यांनी कॅरी केल्या, अर्थातच 110 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि ज्यांनी 5 विकेट्स कॅरी केल्यात. आणि जर विचार केला तर 3 बॅट्समन आहेत. पहिला बॅट्समनचं जे सांगतो 130 पॉईंट ज्याच्या बॅटमधून टोटल कॅल्क्युलेट करून आल्या, अर्थातच 81 धावा प्लस 7 विकेट्स शार्दुल माडिक. सेकंड ज्याचे 139 पॉईंट्स ज्यांनी बनवल्यात, कमवल्याच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जे बेस्ट बॅट्समनचं किताब ज्यांनी घेतलं, 97 धावा आणि 6 विकेट्स. आणि तदनंतर आई गावदेवी आजगाव संघाचा खेळाडू दीप्तेश शर्मा या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, ज्यांनी 100 धावा इथे कुठल्या 110 धावा कुठल्या आणि 5 विकेट्स ज्यांनी कॅरी केल्यात, सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला या संपूर्ण स्पर्धेतील. भंडारी चषक द्वारकानगर 2026 मध्ये मॅन ऑफ द सिरीज समान करी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मी विनंती करेन विराजी वनकर साहेब यांच्या शुभाचे आपण देतोय आकर्षक चषक. आणि तदनंतर RNP स्पोर्ट्स यांच्या वतीने जी बॅट आहे ती आपण नक्की सुपूर्द करतो. ऋतिक नरवणकर यांच्या वतीने आपण ते सुपूर्द करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीप्तेश साठी. दीप्तेश पुसाळकर काय बॅटिंग, अगदी प्रत्येक गोलंदाजाला दिवसा डवळ्या, ज्यांनी सातत्यानं लांब लांब षटकार, बॉल आल्याला भरपूर ज्यांनी बॉलला दबवलं, असा खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि नक्कीच थोडीशी आपण दीप्तेश सोबत चर्चा जरूर करू, कारण की दीप्तेश चांगला बोलत असतो बाईट नक्कीच घेताना. आणि आज देखील दीप्तेश सोबत थोडीशी चर्चा करू, कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा असते दीप्तेश खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर बरेचसे मॅन ऑफ द सिरीज याच्या नावावरती राहिलेत. आणि आज खरं आता एक मोठी टुर्नामेंट आहे या 2026च्या अंगामातील या समाजाची, आपल्या भंडारी समाजाची एक वेगळी टुर्नामेंट, एक मोठा खरं आता फंक्शन हे तुला पाहायला मिळतो. आणि आज मॅन ऑफ द सिरीज यामध्ये मिळालाय. सुरजला मागे मागे स्वरूप देखील होता, शार्दुल देखील होता, काय म्हणशील? सर सातत्याने आहे ना, म्हणजे सर्वप्रथम पहिले तर मी कमिटीचे आभार मानेन की आम्हाला इथे अपॉर्च्युनिटी दिली, खेळण्याचा चान्स दिला सर्वांचे. आणि बोलायचं तर खूप काय आहे सर. मेन म्हणजे एका खेळाडूचे मला ना सर आभार मानायचे आहेत. मी थोडा इमोशनल होतोय. सर लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो. क्रिकेट काय खेळायचं असतं ना ते त्यांनी शिकवलं. अंडरआर्म क्रिकेटपासून स्टार्ट केलं. ऑन साईडला फक्त क्रिकेट खेळायचो. स्ट्रेट क्रिकेट कसं खेळायचं ते त्यांनी शिकवलं. मुंबईमध्ये गेलो, चांगली टीम त्याने मला, चांगल्या टीममध्ये मला त्यांनी ॲड करून घेतलं. मोठे मोठे प्लेयर्स होते, त्यांच्यासमोर मला क्रिकेट काय असतं ते शिकवलं, दाखवलं काय क्रिकेट असतं. सर जरी मी लढलो ना तरी माझ्या पाठी आहे ना माझं गुरुच आहे. आणि आयुष्यभर त्याचे मी आभार मानेन. तो म्हणजे एकच अमित भाटकर. त्याच्यामुळे जे काय आहे ना मी सर त्याच्यामुळेच आहे. सर युद्ध जर अर्जुन लढला असेल ना तरी त्याच्या मागे फक्त त्याचे सूत्र आलं होतं श्रीकृष्णच होता, हे सर्वांना माहीत आहे. तसंच जेव्हा जेव्हा मी लढलोय ना तर त्याचे सूत्र मात्र फक्त अमित भाटकरने चालवलं. बस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भाऊक आहेत आणि डोळ्यातून अश्रू देखील येतोय. अमित भाटकर आपण देखील या. खरं आता ना अमित आपण देखील यायचंय. खरं आता ना जेव्हा अमित भाटकर मैदानात येतं ना तेव्हा वादळ तुम्ही पाहू शकतात बॅटिंग करत असताना. आज त्याच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे खऱ्या अर्थानं हे दोन्ही हत्यार आपल्या या समाजाला दिले, त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि थँक्यू सो मच अमित. काय म्हणाल आज खरं अर्थानं मॅन ऑफ द सिरीज आपल्या खेळाडूला मिळाली आहे. आणि जिवलग मित्र सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतात दोन्ही ही एवन जोडी. आज देखील आपण पाहिलं मगाशी टीम अर्थात श्रीवर्धन टीम हारली, परास्त झाली,
भरपूर वेळ झाला तरी देखील आज खरं खरंच मी मानेन, कारण की दुपारी 2 ते 3 वाजता मॅच समथिंग झाली होती. आज 7 वाजलेत. 7 वाजेपर्यंत कामधंदा सोडून, व्यवसाय सोडून खरं दिप्तेशची मॅच पाहण्यासाठी खरं आम्ही तिथे शेवटपर्यंत थांबला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज खरं तुला दिप्तेशला मॅन ऑफ द सिरीज मिळाला, काय म्हणशील? नक्कीच हा माझा छोटा भाऊ आहे. पहिल्यापासून मी त्याला सपोर्टच करत आलो आहे आणि आत्तापर्यंत मी दुपारपासून त्याला सपोर्ट करण्यासाठीच अजूनपर्यंत. सो मी त्याचे अप्स डाऊन बघतच आलो की मी त्याच्यासाठीच सोबत होतो. आणि खूप खूप शुभेच्छा तुला फ्युचरसाठी. आणि मस्तच खेळलास. हे तुझं डिझर्व आहे, हे तुझ्यासाठीच आहे. सिरीज मी पहिल्यापासूनच बोलत होतो दिप्तेशसाठीच सिरीज होती आणि तसाच तो खेळला आहे. आणि पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि दोघांचा आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. अजून काहीतरी बोलायचं? सर सिरीज मिळाली, खूप खुश आहे. हॅलो, खूप खुश आहे. पण ही बॅट मी डेडिकेट आयुष. क्या बात आहे. खरं सातत्यानं म्हणजे जी पिढी चालत राहते ना, अमित टू दिप्तेश, दिप्तेश टू आयुष, आता हे कंटिन्यू राहणार. जोरदार टाळ्या. हे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, जी खऱ्या अर्थानं सातत्याने मिठी देखील मारली आहे, हे हक्काची आहे. आणि ते त्याने सांगून दिलंय, कारण की आपलंसं करणारा असा एकमेव खेळाडू जो म्हणजे दिप्तेश पुसाळकर. आणि त्याच्या वतीने जी मॅन ऑफ दी सिरीजसाठी जी बॅट होती RNP स्पोर्ट्सची, ती त्याला नक्की सुपूर्द करतोय आयुष आडवला. क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. हे मोठे खेळाडू आहेत आणि सातत्यानं तुम्हाला अशा प्रकारची कामगिरी अशा मोठ्या खेळाडूंकडून नक्कीच होते. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा नक्कीच संपन्न झाली आहे. 2 संघ खऱ्या अर्थानं तुम्हाला नक्कीच मिळालेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भंडारी समाज आणि त्यांच्या माध्यमातून अर्थातच द्वितीय पारितोषिक असेल, प्रथम पारितोषिक असेल, ज्यांच्या वतीने जे ट्रॉफीज तुम्ही समसमणारे आकर्षक चषक जे पाहतात, जे आम्हाला लाभलेले आहेत, कैलासवासी विनोद नारायण आरेकर यांच्या स्मरणार्थ मी ट्रॉफीज पाहतोय. खऱ्या अर्थानं हे मैदान तुम्ही पाहता सातत्याने गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आज आपल्या समोर खेळाडू तुम्ही पाहतात, जे श्रेयस असतील आणि दोन्ही श्रेयस असतील, त्यानंतर जे संपूर्ण टीम मेंबर्स आहेत, ज्यांनी संपूर्ण हे खेळाडू घडवले, संपूर्ण या जे क्रीडांगण आपण पाहतो एक वेगळं वळण दिलं, क्रिकेटला एक वेगळं मोठ्यूनी पाहिलं. आणि त्यांची खऱ्या अर्थाने जाणीव होण्यासाठी अर्थातच हे दोन्ही आपण पाहतोय ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या आणि त्यांचा आम्ही खरंच आभार व्यक्त करतोय. आणि संपूर्ण RKCC यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ हे त्यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण RKCC त्यांची पूर्णपणे जाणीव होण्यासाठी हे नाव त्या ट्रॉफीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करू सर्व RKCC या संपूर्ण टीमचं त्यांच्या वतीने जे पुरस्कृत करण्यात आले. आणि द्वितीय पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेचं नक्कीच येणार आहोत. त्यासाठी मी विनंती करेन अखंड भंडारी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शैलेंद्रजी पोलेकर साहेब, आपण या आपल्या शुभाचे द्वितीय पारितोषिक नक्कीच आपण देणार आहोत. आणि आता नंतर त्यांच्या समवेत अखंड भंडारी समाजाचे उपाध्यक्ष श्रीवर्धन मसळा तालुका सन्माननीय रामकृष्ण मांजरेकर साहेब, आपण दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती द्वितीय पारितोषिक आपण प्रथमतः देणार आहोत. आणि या द्वितीय पारितोषिक जातोय टीम काळभैरव आरावी संघ. जोरदार टाळ्या संपूर्ण टीम साठी. या संपूर्ण आपण पाहतोय सतीश पाटील आणि टीम. त्यानंतर आपण जर पाहिलं नवीन नागवेकर असतील, खऱ्या अर्थानं जर पाहिलं टीमचे ओनर आपण पाहतोय स्वप्नील पाटील आणि त्यांच्या समवेत आणि या संपूर्ण टीमला मेडल देखील आहे. आणि चला संपूर्ण टीम आपण या नक्कीच श्रेयस नागवेकर आणि स्वप्नील खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतील. स्वप्नील पाटील आणि श्रेयस नागवेकर दोघांसाठी टाळ्या, कारण की त्यांनी आज संघ बांधलाय, पुरस्कृत केलाय.
आणि या सातत्याने ही देखील एक एवन जोडी आरावीची, त्यांच्या माध्यमातून आज संघ उपस्थित आहेत. नवीन नागवेकर असेल, स्वागत पाटील असतील, तदनंतर आपण पाहतोय वेदांत असेल, संपूर्ण टीम भरपूर मेहनत त्यांनी केली, राज असतील आणि त्यांचं संपूर्ण टीमचं नक्कीच कौतुक करू. श्रवण एक युवा खेळाडू. चला टीमनी प्रथमतः या सर्व आपण मेडल्स नक्कीच देणार आहोत संपूर्ण टीमला. रोख रक्कम आपण पाहतोय, रोख रक्कम 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक चषक घेऊन आपण नक्कीच सन्मानित नक्कीच करणार आहोत संपूर्ण टीमला. ठीक आहे, थँक्यू सो मच, धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करू. नक्कीच साहेबांची शुभाशय पण देतोय. खराताना भंडारी समाजाचे द्वारकानगरी दांड्याचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय विनायकजी आरेकर साहेब आपण या आपल्या शुभाचे आणि तदनंतर सन्मान्य प्रतीकजी पोलेकर साहेब आपण देखील याचे आणि आपल्या दोन्ही मान्यवरांचे शुभातो आपण नक्कीच देणार आहोत. या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन अर्थातच रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करतोय. चला मी साहेब विनंती करेन, आपण या साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आणि त्यांच्या समवेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या आपल्या शुभाचे आपण देणार आहोत. या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन संघ अर्थातच रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक चमचमणारी ट्रॉफी जातीये. आदगावला थेट आता निघणार आहे अर्थातच आई गावदेवी आदगाव, जेने टोटल आपण जर पाहिलं 12 संघ होते आणि 12 संघांमध्ये 11 संघांना परास्त करून हा संघ टॉप संपूर्ण श्रीवर्धन तालुका असेल, म्हसळा तालुका असेल, त्यामधील सर्वात मोठा आता संघ इथे मानला जाईल. संपूर्ण सचिन मोरे, प्रेषित तोडणकर यांनी आज संघ पुरस्कृत केला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि आज कॅप्टन आपण पाहतोय दिप्तेश पुसाळकरचा अंडर संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. सचिन मोरे, प्रेषित तोडणकर, सचिन मोरे ही एवन जोडी आणि यांच्या माध्यमातून संघ दाखल. संपूर्ण आदगाव ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित आहे. सेलिब्रेशन होतोय, चेहऱ्यावरती स्माइल आहे, जल्लोष होणार. आणि बोला गणपती बाप्पा, बोल बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की, राधाकृष्ण महाराज की, माते की जय. क्या बात आहे, जल्लोष आज होणार, सेलिब्रेशन होणार आणि 10 कोंबड्या देखील वाट पाहतात. क्या बात आहे, टाळ्या वाजले पाहिजेत. आणि सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू, ग्रामस्थ मंडळ, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं. आणि ही स्पर्धा संपन्न होईल असं मी जाहीर करतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका आणि पाहत राहा संपूर्ण हंगामा 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार. हॅलो, खरोखर अनुज मोरे तुमचं चांगलं कॉमेंट्री मॅन केल्याबद्दल या बागमंडले द्वारकानगर दांडे